तर शेतकरी मित्रांनो, आज 1 जानेवारी 2025 याच पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 2 निर्णय महत्त्वाचे घेण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी आज नवीन वर्षासाठी आणि पुढील वर्षासाठी राबवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा निर्णय म्हणजे खतावरची जो दरवाढ करण्यात येणार होती, ते आता दरवाढ थांबवण्यात आली आहे. त्यासाठी आता अनुदान उपलब्ध करून दिलं आहे खत कंपन्यांसाठी. तर शेतकरी मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेसाठी आता नवीन वर्षासाठी राबवण्यासाठी 69,515 कोटी एवढी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर पुढील हंगामासाठी राबवण्यासाठी ही रक्कम जी आहे ते मंजूर करण्यात आली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, याबरोबरच लवकरात लवकर एसटेक व्हीन ही योजना आता पीक विम्यासाठी राबवली जाणार आहे. ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आपण क्लेम करतो लवकरात त्याचा क्लेम सेटल व्हावं आणि जे आपल्याला अग्रिम अतिवृष्टी असेल त्यासाठी जी तरतूद करण्यात येते. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी आता एसटेक व्हीन ही नवीन अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तर या एसटेक व्हीन या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो सेटलमेंट होऊन लवकर जमा करण्यात यावा आणि अद्ययावत प्रणाली जी आहे ते विकसित केली जाणार आहे. तर त्यासाठी 824 कोटी एवढी निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे, ते म्हणजे लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढचे माहिती होती ती म्हणजे खत दरवाढी संदर्भात. तर शेतकरी मित्रांनो, खत दरवाढी संदर्भासाठी आज कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला की आता यापुढे खताचे जे दर जे आहे ते 31 मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. त्यासाठी जे अगोदर अनुदान जे दिलेलं आहे त्यामध्येच जे निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे आपल्या खत कंपन्यासाठी. तर ते अनुदान शेतकऱ्यांसाठी मिळणार नाही. तर ते अनुदान जे आहे ते खत कंपन्यासाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगितले जात होते की DAPची खताची 50 किलोची बॅग जी आहे ती 1700 रुपयेपर्यंत मिळणार आहे आणि डाय अमोनियम फॉस्फेट याची ही किंमत 1900 रुपयापर्यंत जाणार अशी सांगण्यात येत होते. हे खत विक्री केंद्रामधून आणि कंपन्या माध्यमातून सांगण्यात येत होते. पण शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी दरवाढ होणार नाही. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, प्रति टन DAPसाठी अगोदर जे 3500 रुपये जे अनुदान देण्यात येत होते ते त्याप्रमाणे तेवढे ठेवण्यात आलेले आहे आणि तेवढेच आता पीक खातं कंपनीला जे आहे तो मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 1 जानेवारीपासून जे अनुदान खत कंपन्यांसाठी बंद करण्यात येणार होते ते आता सुरू करण्यात आले आहे. तर आता शेतकऱ्यांना जो खत जो आहे तो योग्य अशा जो अगोदर ज्या किमती मिळत होता त्याच किमतीमध्ये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकासाठी उदाहरणार्थ सोयाबीनसाठी नायट्रोजन फॉस्फरस हे घटक जे आहे ते DAPमधून मिळत होते. तर त्यासाठी शेतकऱ्यांना आता 1350 रुपयेच मोजावे लागणार आहेत. तर यासाठी कुठलीही दरवाढ करण्यात आलेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, या नवीन माहितीसाठी आपण आज अपडेट घेतले होते. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या माहितीचं धन्यवाद.